फक्त भाजपच नाही तर इतर राजकीय पक्ष देखील देवेंद्र फडणवीस हे चालवतात। हे वक्तव्य आहे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं। आता लोढांचं हे वक्तव्य एखाद्या तीक्ष्ण बाणापेक्षा शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगलंच बोचलेलं असणार हे काही वेगळ्यानं सांगण्याची खरं तर गरज नाहीये। लोढांनी फडणवीसांना सगळ्याच पक्षाचा बॉस बनवून मुख्यमंत्र्यांची स्तुती तर केलीच आहे, मात्र याच्या सोबतच मित्रपक्ष आणि विरोधकांना एक सूचक असा इशारा देखील देऊन टाकलाय। बघूयात या संदर्भातला राजकीय शोलेचा हा रिपोर्ट। बरोबर 1 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन। याचंच औचित्य साधत देवेंद्र फडणवीसांच्या 11 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये भरवण्यात आलंय। चित्रकारांनी फडणवीसांची वेगवेगळी रूपं साकारली आहेत, मात्र फडणवीसांचं एक रूप जे चित्रकाराला आणि अनेक जणांना माहीत नव्हतं त्याची ओळख मंत्री मंगलप्रभात लोढांनी या कार्यक्रमात करून दिली। जब 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी, पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं। भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं। ऐकलत मंगलप्रभात लोढा काय म्हणाले ते? एकनाथ शिंदे पक्षप्रमुख असले तरी शिवसेना चालवतात देवेंद्र फडणवीस। अजित पवार अध्यक्ष असले तरी राष्ट्रवादीला ऑपरेट करतात देवेंद्र फडणवीस। मंगलप्रभात लोढांनी फडणवीसांच्या कौतुकासाठी काढलेले उद्गार ऐकून कोणीही असाच अर्थ काढेल? महायुतीतले भाजपचे 2 महत्त्वाचे मित्रपक्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही तोच अर्थ काढला। आपल्या अग्रेशनसाठी ओळखले जाणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावर तशी संयमीच प्रतिक्रिया दिली आणि ती देताना शिंदेंच्या शिवसेनेनं केलेल्या क्रांतीची आठवण करून दिली। मंगलप्रसाद लोढांचं हे मत वैयक्तिक असू शकते, कारण आमची शिवसेना पक्ष आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्याच सांगण्यात चालतो। आमचा पक्ष कोणाच्या म्हणण्याने चालत नाही। आमच्या पक्षाचे तत्व वेगळे आहेत, आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे। आम्ही हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आम्ही जी क्रांती केली त्याच्यामुळेच आज भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये। मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यामध्ये राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींना भाजपच्या संस्कृतीचं दर्शन झालं आणि राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा हे सांगायला ते विसरले नाही। लोढा साहेबांनी त्यांच्या पक्षाची संस्कृती सांगितली असेल। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे। माझ्या पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आहे। माझ्या पक्षाचा तळागाळात प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आणि माझ्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा हेच आमचा पक्ष चालवतात। दुसऱ्याला कुणाला आमचा पक्ष चालवण्याची गरज नाही। तर काही नेत्यांना लोढांच्या वक्तव्याचा अर्थ समजून घेण्यासाठी वेळ हवाय। राज्यातले जे काही नेते आहेत हे राज्यातील इतर पक्ष जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्याने इतर कोण? पक्ष त्यांना मी यांच्याशी बोलतो जरा मंगलप्रभात लोढाशी आणि नंतर तुम्हाला सांगतो। राज्यातले जे काही नेते आहेत हे राज्यातील इतर पक्ष जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्याने इतर कोण? पक्ष त्यांना मी यांच्याशी बोलतो जरा मंगलप्रभात लोढाशी आणि नंतर तुम्हाला सांगतो। देवेंद्र फडणवीस फक्त स्वतःला पक्ष चालवले, इतर राजकीय पक्ष सुद्धा चालवले, खरंच आहे का? मंगलप्रसाद लोढा कुठल्या उद्देशाने आणि कुठला संदर्भ घेऊन बोलले हे मला माहिती नाही। मी त्यांच्याही चर्चा करणार मग उत्तर देईन।
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी लोधांना एक न मागता सल्ला दिलाय. थोडा म्हणाले का याच्यामध्ये की सर्व पक्ष आहेत ना ते आपले सीएम चालवतात. लोढाने मला असं वाटतं धंदा करावा, हे काही त्यांचा व्यवसाय नाही आहे राजकीय. लोढा हे व्यावसायिक आहे. लोढाने मला असं वाटतं धंदा करावा, हे काही त्यांचा व्यवसाय नाही आहे राजकीय. लोढा हे व्यावसायिक आहे. तर ही होती मंगलप्रभात लोधांच्या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रियांची उभी राहिलेली इमारत. मात्र मंगलप्रभात लोधांच्या मतानुसार खरंच देवेंद्र फडणवीस इतर राजकीय पक्षांना ऑपरेट करतायत का? आधी एक शिवसेना होती, आता 2 शिवसेना आहेत. काका पुतण्याची राष्ट्रवादी काँग्रेस आधी एकसंध होती, आता एका पवारांकडे घड्याळ आहे तर दुसऱ्या पवारांकडे तुतारी. खरं म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळीच मी सांगत होतो की हे सरकार अनैसर्गिक आहे, हे सरकार टिकणार नाही. माझी खूप टिंगलटवाळी झाली. मी एक कविता म्हटली होती, मी पुन्हा येईल. त्याच्यावर माझी खूप टिंगलटवाळी अनेकांनी केली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो, एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो. नेते गळाला लावण्यात देवेंद्र फडणवीसांचा कुणी हात पकडू शकत नाही हे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीनं दाखवून दिलंय. शरद पवार हे महाराष्ट्रातले सर्वात मुरलेले राजकारणी, मात्र त्यांनी देखील देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय डावपेचांचं आणि गतिमान कार्यशैलीचं कौतुक केलंय. ही जी आघाडी आहे त्या आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झालेलं आहे, याच्यात वेगळं काही नाही. जो चमत्कार झालेला आहे तो चमत्कार मला मान्य केलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांची माणसं अफलिशी करणं विविध मार्गाने, त्या मार्गात त्यांना यश आले. ठाकरेंनी सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून दूर राहावं लागलं. तसंच शिवसेनेच्या फुटीनंतर जेव्हा पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळाली तेव्हाही मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीनं हुलकावणी दिली. मात्र देवेंद्र फडणवीसांनी संयम ढळू दिला नाही. ते राजकारण करत राहिले, त्यांचे राजकीय डावपेच यशस्वी ठरत गेले आणि पुन्हा ते मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. आणि फडणवीसांची हीच कारकीर्द डोळ्यासमोर ठेवून मंगलप्रभात लोधा म्हणाले, भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं. अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.